जाऊ का फॉरेनला या मराठी चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर नडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. 2024-25 साठी राज्य सरकारकडून एससी कॅटेगरीसाठी परदेशात शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप योजनेची जाहिरात आलेली आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी नियमात काही बदल झालेले आहेत. त्यातील काही महत्त्वाचे नियम आपण बघू. ज्या फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये स्टुडंटला ऍडमिशन मिळाले आहे ती युनिव्हर्सिटी QS रँकिंगमध्ये 200च्या आत असावी. मागच्या वर्षीपर्यंत QS रँकिंग 300 पर्यंतच्या युनिव्हर्सिटी कन्सिडर केल्या जात होत्या. स्कॉलरशिपसाठी पात्र असलेल्या सगळ्या युनिव्हर्सिटीची यादी आणि त्यांची रँकिंग या ॲडव्हर्टाइजमेंटच्या शेवटी दिलेली आहे. या योजनेचा लाभ इथून पुढे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस घेता येणार आहे. मागच्या वर्षीपर्यंत एका कुटुंबातील 2 कॅन्डिडेटला सुद्धा योजनेचा लाभ घेता येत होता. उत्पन्नाची मर्यादा वाढवून 8 लाख केली आहे. मागच्या वर्षी ती 6 लाख होती. यामध्ये एक अतिशय महत्त्वाचा बदल झालेला आहे. तो म्हणजे QS रँकिंग 1 ते 100 मध्ये ऍडमिशन घेतलेल्या स्टुडंटला उत्पन्नाची कमाल मर्यादा लागू होत नव्हती. इथून पुढे तसे असणार नाही. सगळ्यांना उत्पन्नाची मर्यादा लागू होणार आहे. अकॅडमिक पर्सेंटेजचा क्रायटेरिया 75 करण्यात आला आहे. आतापर्यंत तो 55% इतका होता. बाकीच्या सर्व कंडिशन्स जवळपास सेम आहेत. ऍप्लिकेशन फॉर्म जाहिरातीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज करण्याची मुदत 12 जुलै 2024 पर्यंत आहे. मागच्या वर्षी अर्ज करण्याची अंतिम तारखेमध्ये 2 आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली होती. ज्या पद्धतीचे बदल यावर्षी झालेले आहेत, माझा अंदाज आहे यापुढे अर्ज करण्याच्या तारखेमध्ये मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. तर ही होती सन 2024-25 शैक्षणिक वर्षासाठी स्कॉलरशिप क्रायटेरियामध्ये झालेल्या बदलाची थोडक्यात माहिती. आणि व्हिडिओ बंद करण्याआधी जाऊया एका महत्त्वाच्या सूचनेकडे. गेले काही महिन्यापासून व्हिडिओ बघून फ्रीमध्ये सर्व्हिसेस मागणाऱ्यांची संख्या जरा जास्तच वाढली आहे. फुकट सगळ्यांनाच पाहिजे असते आणि फुकट मिळण्याची अपेक्षा करणे काही चुकीचे नाहीये. पण एक गोष्ट समजणे खूप महत्त्वाचे आहे. माझा किंवा माझ्या टीमचा वेळ इम्पॉर्टंट आहे. तो सगळ्यांना फ्रीमध्ये देण्यात आम्ही असमर्थ आहोत. मी कधीच सांगत नाही चॅनलला लाईक किंवा शेअर करा किंवा व्हिडिओमध्ये कधी आमच्या एज्युकेशन कन्सल्टिंग कंपनीची इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली नाही. ज्यांना फ्रीमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे त्यांच्यासाठीच हा चॅनल चालू केलेला आहे. चॅनलवर इन्फॉर्मेशन बघून स्वतः ॲक्शन घ्या. त्यासाठी काहीही चार्जेस नाही. पण मला किंवा माझ्या टीमला जर एखाद्या गोष्टीवर काम करायचे आहे तर त्याचे चार्जेस देणे गरजेचे आहे. बाकीच्या ऑफिसेसमध्ये फ्रीमध्ये सर्व्हिसेस मिळत असतील, पण आम्ही फक्त शुभेच्छा फ्रीमध्ये देऊ शकतो.